समास दुसरा. सूक्ष्म आशंका निरूपण. श्रीराम. मागा श्रोती आक्षेपिले, ते पाहिजे निरोपिले. निरावेवी कैसे झाले चराचर. मागील समासात श्रोत्यांनी आक्षेप घेतला होता की ब्रह्म निर्वयव असताना त्याच्यापासून चराचर वृष्टी कशी उत्पन्न झाली, त्याच्या समाधानासाठी निरूपण केले पाहिजे. याचे ऐसे प्रतिवचन, ब्रह्म जे का सनातन. तेथे माया मिथ्या भान, विवर्त रूप भावे. याचे समाधान असे आहे की जे सनातन ब्रह्म आहे त्याच्या ठिकाणी माया ही विवर्त रूप दोरीवर साप दिसावा तशी नसूनही दिसणारी कल्पनामय भासत असते. आदी एक परब्रह्म, नित्यमुक्त अक्रिय परम. तेथे अव्याकृत सूक्ष्म, झाली मूळ माया. सर्वप्रथम केवळ एक नित्यमुक्त सर्वश्रेष्ठ अक्रिय असे परब्रह्म तेवढे होते. तेथे अत्यंत सूक्ष्म आणि अव्यक्त अशी मूळ माया उत्पन्न झाली. आद्यमेकं परब्रह्म, नित्यमुक्तं विक्रियम. तस्य माया समावेशो जीवमव्याकृतात्मकं. सर्वप्रथम एक परब्रह्म असते, ते नित्यमुक्त असते, त्याच्या ठिकाणी कुठलाही बदल नसतो. त्यात अत्यंत सूक्ष्म माया उत्पन्न होते, तिच्यात बीजरूपाने जीव वास करतो. आशंका एक ब्रह्मा निराकार, मुक्त अक्रिये निर्विकार. तेथे माया वोडंबर, कोठून आली. आशंका. श्रोता येथे शंका विचारतो की एकले एक मुक्त अक्रिय व निराकार ब्रह्म असताना तेथे जादूप्रमाणे माया कोठून आली. ब्रह्म अखंड निर्गुण, तेथे इच्छाधरी कोण. निर्गुणी सगुणे विण, इच्छा नाही. ब्रह्म तर अखंड असून निर्गुण आहे, मग तेथे इच्छा कशी असणार. निर्गुण सगुण झाल्याखेरीज तेथे इच्छा उत्पन्न होऊ शकत नाही. मुळी असे चिना सगुण, म्हणून नामे निर्गुण. तेथे झाले सगुण, कोणे परी. मुळात गुणरहित असल्याने तर निर्गुण नाम ब्रह्माला पडले आहे, मग तेथे ते सगुण कशा प्रकारे झाले. निर्गुणाची गुणा आले, ऐसे जरी अनुवादले. लागो पाहे येणे बोले, मूर्खपण. निर्गुणच सगुण झाले असे म्हणावे तर या बोलण्याने अंगी मूर्खपणाच येतो. एक म्हणती निरावेव, करून अकर्ता तो देव. त्याची लीळा बापुडे जीव, काय जाणती. कोणी एक म्हणतात की देव निर्वयव असून तो वृष्टी करूनही अकर्ता आहे. बिचाऱ्या जीवांना त्याची लीला कशी कळणार. एक म्हणती तो परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा. प्राणी बापुडा जीवात्मा, काय जाणे. एक म्हणतात की तो तर परमात्मा आणि बिचारा जीवात्मा अल्पज्ञ आहे, तो त्या परमात्म्याच्या महिमा काय जाणणार. उगाच महिमा सांगती, शास्त्रार्थ अवघा लोपिती. बळेची निर्गुणास म्हणती, करुनी अकर्ता. उगाच महिमा वर्णन करणारे काही लोक म्हणतात की देव हा सर्व करूनही अकर्ता आहे. निर्गुण संबंधी बळेच असे निधान करण्याने शास्त्रार्थाला बाधा येत आहे, हे त्यांना कळत नाही. मुळी नाही कर्तव्यता, कोणी करून अकर्ता. करता अकर्ता हे वार्ता, समूळ मिथ्या. निर्गुणाच्या ठिकाणी मुळात क्रियाच नाही तर ते करून अकर्ता कसे असेल. तेथे करता अकर्ता ही गोष्टच समूळ मिथ्या आहे. जे ठाईचे निर्गुण, तेथे कैचे करते पण.
तरी हे इच्छा धरी कोण सृष्टी रचावयाची. जे मूळचे निर्गुण आहे तेथे कर्तेपणा कसा असेल, मग वृष्टी रचण्याची इच्छा कोण धरतो, असा प्रश्न उत्पन्न होतो. इच्छा परमेश्वराची ऐसी युक्ती बहुतेकांची, परी त्या निर्गुणास इच्छा कैसी हे कळेना. बरेच लोक म्हणतात की इच्छा परमेश्वराची असते, पण युक्तीने असे समाधान करताना त्यांच्या हे लक्षातच येत नाही की निर्गुणाला इच्छा कशी असेल. तरी हे तुके कोण केले, किंवा आपणची झाले, देवे वेणू भारले कोणे परी. मग प्रश्न असा उत्पन्न होतो की इतक्या विशाल वृष्टीची रचना कोणी केली, का आपोआपच हे विश्व उत्पन्न झाले आहे. देवाशिवाय हे कोणी उभारले. देवे विण झाले सर्व, मग देवास कैसा ठेव. येथे देवाचा अभाव दिसोन आला. देवाशिवायच हे सर्व आपोआप झाले म्हणावे तर मग देवाला स्थानच उरत नाही, म्हणजे देवच नाही असे ठरेल. देव म्हणे सृष्टी करता, तरी येव पाहे सगुणता. निर्गुणपणाची वार्ता देवाची बुडाली. देवच सृष्टी करता असे म्हणावे तर कर्तृत्व सगुणाच्या ठाईच संभवते. मग देव निर्गुण आहे या बोलण्याला काही अर्थच उरत नाही. देव ठाईचा निर्गुण, तरी सृष्टी करता कोण. कर्तेपणाचे सगुण नासिवंत. असा प्रश्न पडतो की देव जर मुळी निर्गुणच आहे तर मग सृष्टी करता कोण आहे. सगुणाशिवाय कर्तृत्व नाही आणि सगुण तर नाशिवंत असते. येथे पडिले विचार, कैसे झाले सचराचर. माया म्हणो स्वतंत्र, तरी हेही विपरीतसे. परत हे सर्व चराचर कसे झाले हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो. माया स्वतंत्र आहे, तिने हे केले म्हणावे तरी तेही विपरीत दिसते. माया कोणी नाही केली, हे आपणची विस्तारली. ऐसे बोलता बुडाली देवाची वार्ता. मायेला कुणी केलेले नाही, ते स्वतःच उत्पन्न झाले आणि विस्तार पावले असे म्हटले तर मग देवाला स्थानच राहत नाही. देव निर्गुण स्वस्थ सिद्ध, त्यासी मायेसी काय संबंध. ऐसे बोलता विरुद्ध दिसोन आले. देव स्वतः सिद्ध असून निर्गुण आहे, त्याचा आणि मायेचा संबंधच काय असे म्हणावे तरी ते अद्वैत सिद्धांताच्या विरुद्ध ठरते. सकळ काही कर्तव्यता आली मायेच्याची माथा, तरी भक्तास उद्धरिता देव नाही की. सर्व कर्तृत्व जर त्या मायेचे आहे असे म्हटले तर मग असा प्रश्न निर्माण होतो की भक्तांचा उद्धार करणारा देव आहे की नाही. देवे विण नुसती माया, कोण नेईल विलया. आम्हा भक्ता सांभाळाया कोणीच नाही. देवाशिवाय या मायेचा नाश कोण करेल. माया स्वतंत्र असेल आणि देवच कुणी नसेल तर आम्हा भक्तांचा सांभाळ करायला कोणीच नाही असे होईल. म्हणून माया स्वतंत्र, ऐसा न घडे की विचार. मायेस निर्मिता सर्वेश्वर, तो एकची आहे. म्हणून माया स्वतंत्र हा विचार टिकू शकत नाही. मायेला निर्माण करणारा एक सर्वेश्वरच आहे. तरी तो कैसा आहे ईश्वर, मायेचा कैसा विचार. तरी हे आता सविस्तर बोलिले पाहिजे. तरी आता तो ईश्वर कसा आहे, माया कशी आहे इत्यादी सर्वांच्या विषयी सविस्तर बोलणे आवश्यक आहे. श्रोता व्हावे सावधान, एकाग्र करून या मन.
आता कथानुसंधान सावध ऐका. म्हणून श्रोत्यांनी आता सावध व्हावे व मन एकाग्र करून कथानुसंधान श्रवण करावे. येके आशंकेचा भाव जनी वेगळाले अनुभव, तेही बोली जयती सर्व येथानुक्रमे. येथे जी शंका निर्माण झाली आहे त्यासंबंधी लोकांचे अनुभव भिन्न आहेत व म्हणून मतेही भिन्न आहेत. म्हणून प्रथम त्यासंबंधी यथानुक्रमे सांगितले जाईल. एक म्हणती देवे केली म्हणून हे विस्तारली, देवास इच्छा नसती झाली तरी हे माया कैची. कोणी एक म्हणतात की देवानेच माया उत्पन्न केली म्हणून तिचा इतका विस्तार झाला आहे. देवाला जर इच्छा झाली नसती तर ही माया कोठून आली असती. एक म्हणती देव निर्गुण तेथे इच्छा करी कोण, माया मिथ्या हे आपण झालीच नाही. कुणी म्हणतात की देव तर निर्गुण आहे मग तेथे इच्छा कोण करणार. माया ही मिथ्याच आहे, वास्तविकती उत्पन्न झालेलीच नाही. एक म्हणती प्रत्यक्ष दिसे तयेसी नाही म्हणता कैसे, माया हे अनादी असे शक्ती ईश्वराची. कुणी म्हणतात की ही प्रत्यक्ष दिसत असून ती नाहीच असे तुम्ही कसे म्हणता. माया ही अनादी असून ती ईश्वराची शक्ती आहे. एक म्हणती साच असे तरी हे ज्ञाने कैसे निरसे, साच्या सारखीच दिसे परी हे मिथ्या. कुणी म्हणतात की ही खरी म्हणावी तर स्वरूप ज्ञान होताच ती नष्ट होते, म्हणून ती खऱ्यासारखी दिसत असली तरी ती मिथ्याच आहे. एक म्हणती मिथ्या स्वभावे तरी साधन कासया करावे, भक्ती साधन बोलिले देवे माया त्यागा कारणे. कुणी एक म्हणतात की ती मिथ्याच आहे तर साधन करण्याची आवश्यकता काय आहे. भगवंतांनी गीतेत मायेचा त्याग करता यावा म्हणून भक्ती साधना सांगितली आहे. एक म्हणती मिथ्या दिसते भये अज्ञान सन्ये पाते, साधन औषधही घेई जेते परी ते दृश्य मिथ्या. कुणी म्हणतात की अज्ञानरूपी सन्निपात जसमुळे ती मिथ्या असून तिचे भय वाटते म्हणून साधन रूप औषध घेतले पाहिजे, पण तरी ती दिसत असली तरी मिथ्याच आहे. अनंत साधने बोलिले नाना मते भांबाविले, तरी माया नवचे त्यागिले मिथ्या कैसी म्हणावी. असंख्य साधने सांगितली गेली आहेत, मायेविषयी नाना मते व्यक्त झाली आहेत, त्यामुळे खरे तर मन भांबावून जाते, पण तरी तिचा काही केल्या निराश करता येत नाही, मग तिला मिथ्या कसे म्हणावे. मिथ्या बोले योगवाणी मिथ्या वेदशास्त्री पुराणी, मिथ्या नाना निरूपणी बोलली माया. योगीजण माया मिथ्या असे म्हणतात, वेदशाखे पुतणेही माया मिथ्या असेच म्हणतात व ज्ञानी लोकही अध्यात्म निरूपणात अनेक प्रकारे माया मिथ्या असेच प्रतिपादन करतात. माया मिथ्या म्हणता गेली हे वार्ता नाही ऐकली, मिथ्या म्हणताच लागली समागमे. याप्रमाणे सर्वांनी तिला मिथ्या ठरविले असले तरी ती क्योच नाहीशी झाली असे तर कुठे ऐकू येत नाही. उलट मिथ्या म्हणताच ती येऊन चिकटते असेच दिसून येते. जयाचे अंतरी ज्ञान नाही ओळखिले सज्जन, तयास मिथ्याभिमान सत्याची वाटे. ज्याच्या अंतरी ज्ञान नाही आणि ज्याने सज्जन ओळखलेले नाहीत त्याला मायेचे मिथ्या अस्तित्व खरेच वाटते. जेने जैसा निश्चय केला तयासी तैसाची फळला, पाहे तोची दिसे बिंबला
तैसी माया. ज्याच्या मनात मायेविषयी जसा निश्चय झाला असेल त्याला तसेच फळ मिळते. जो आरशात पाहत असतो त्याला आरशात स्वतःचेच प्रतिबिंब दिसते. म्हणजे तो जसा असतो तसेच हुबेहूब प्रतिबिंब दिसते. माया ही तशीच आहे. एक म्हणती माया कैची आहे ते सर्व ब्रह्मची. थिजल्या विघुरल्या धृताची ऐक्यता न मोडे. कुणी एक म्हणतात की माया कुठली, ती नाहीच मुळी. जे सर्व आहे ते ब्रह्मच आहे. तूप हे थिजलेले असो वा पातळ असो त्याची एकरूपता मोडता येत नाही. थिजले आणि विरघुरले हे स्वरूपी नाही बोलिले. साहित्य भंगले येणे बोले म्हणती एक. दुसरे कोणी म्हणतात की या दृष्टांत योग्य नाही, या दृष्टांताने बोलण्यात संगती वाहत नाही, म्हणून हा अयोग्य आहे. कारण स्वरूपाच्या ठिकाणी घट्ट अथवा पातळ हे काहीही नाही. एक म्हणती सर्व ब्रह्म हे न कळे जयास वर्म. तयाचे अंतरीचा ब्रह्म गेलाच नाही. कुणी म्हणतात की सर्व ब्रह्म आहे, यातील वर्म ज्याला कळत नाही त्याच्या अंतरीचा श्रम गेलेला नाही असे जाणावे. एक म्हणती एकची देव तेथे कैचे आणिले सर्व. सर्व ब्रह्म हे अपूर्व आश्चर्य वाटे. कुणी म्हणतात देव एकला एक आहे, तेथे हे सर्व कुठले आणले. सर्व ब्रह्म म्हणणे हे अपूर्व आणि आश्चर्यकारक वाटते. एक म्हणती एकची खरे आणूही नाही दुसरे. सर्व ब्रह्म येणे प्रकारे सहजची झाले. कुणी म्हणतात की एक ब्रह्म तेवढे खरे, तेथे दुसरे अपमात्रही नाही, म्हणून या प्रकारे स्वाभाविकच सर्व ब्रह्म हेच सिद्ध झाले. सर्व मिथ्या एक सरे उरले तेची ब्रह्म खरे. तेसी वाक्ये शास्त्राधारे बोलती एक. कुणी असे म्हणतात की एकंदर सर्व मिथ्या जाऊन जे उरते ते खरे ब्रह्म होय, आणि या म्हणण्याला शास्त्रधारही देतात. अलंकार आणि सुवर्ण तेथे नाही भिन्नपण. आटाटी व्यर्थसीन म्हणती एक. कुणी म्हणतात की सुवर्ण आणि त्याचे अलंकार यात भिन्नपणा नाही, तसेच ब्रह्म आणि दृश्य वृष्टीत भिन्नपणा नसतो, म्हणून एक सत्य एक मिथ्या असा काथ्याकूट करणे म्हणजे व्यर्थशीन होय. हीन उपमा एक दिसी कैसी झाले वस्तुसी. वर्ण व्यक्ती अव्यक्तासी साम्यता न घडे. आत्मवस्तूला अपूर्ण एक देशी उपमा कशी देता येईल. ज्याला रंग आहे आकार आहे त्याच्याशी अव्यक्त ब्रह्माची तुलना कशी करता येईल. सुवर्णदृष्टी घालिता मुळीच आहे व्यक्तता. अलंकार सोने पाहता सोनेची असे. सुवर्ण हे व्यक्त असून आपल्या दृष्टीस ते दिसू शकते. अलंकार सुवर्णाचे असल्याने तेही सोनेच होय. मुळी सोनेची हे व्यक्त जड एक देसी पीत. पूर्णास अपूर्णाचा दृष्टांत केवी घडे. मुळात सोने हे जड एक दशी पीतवर्णाचे आणि व्यक्त आहे. या अपूर्णाचा दृष्टांत परिपूर्ण अव्यक्त परब्रह्मास कसा देता येईल. दृष्टांत तितुका एक देसी देणे घडे कळायासी. सिंधू आणि लहरीसी भिन्नत्व कैचे. दृष्टांत हा नेहमी एक देशाची असतो आणि परब्रह्माची काही कल्पना यावी म्हणून तो द्यावा लागतो. समुद्र आणि त्याच्या लाय यात भिन्नत्व कसे असेल. उत्तम मध्यम कनिष्ठ एका दृष्टांते कळे स्पष्ट. एका दृष्टांते नष्ट संदेह वाढे. दृष्टांतात उत्तम मध्यम व कनिष्ठ असे प्रकार असतात. उत्तम दृश्यन असेल तर विचार स्पष्टपणे कळतो.
या उलट एखाद्या दृष्टांताने झालेले ज्ञान नष्ट होऊन संदेह मात्र वाढतो. कैचा सिंधू कैची लहरी, अचाळा सुतलचळाची सरी. साचा ऐसी ओडंबरी, मानूच नये. कसला समुद्र आणि कसली लाट, अचळ अशा परब्रह्मास चलाची उपमा कशी शोभून दिसेल. जादू म्हणजेच मिथ्या भास हा कधीही सत्य मारच नाही. ओडंबरी हे कल्पना, नाना भास दाखवी जना. येरवी हे जाणा ब्रह्मची असे. माया ही कल्पनाच असते. तिच्यामुळे लोकांना नाना भास दिसतात. नाहीतर ब्रह्मच सत्य आहे हे जाणून घ्यावे. ऐसा वाद एकमेका, लागता राहिले आशंका. तेची आता पुढे ऐका, सावध होऊनी. या प्रकारे एकमेकात वाद होत राहतात आणि शंका तशीच शिल्लक राहते. त्या शंकेचे निरसन पुढे केले जाईल ते आता सावध होऊन ऐकावे. माया मिथ्या कळो आली, परी ते ब्रह्मी कैसी झाली. म्हणावी ते निर्गुणे केली, तरी ते मुळीच मिथ्या. माया मिथ्या हे आता कळले, पण ते परब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न झाले कसे? निर्गुणाने उत्पन्न केले असेही म्हणता येत नाही, कारण ती मुळातच मिथ्या आहे. मिथ्या शब्दी काहीच नाही, तेथे केले कोणे काही. करणे निर्गुणाचा ठाई, हेही अघटित. मिथ्या म्हणजे काहीच नाही या शब्दाने तो नाहीच असे कळते. मग तेथे तिला कुणी केले हा प्रश्नच उरत नाही. शिवाय निर्गुणाचे ठाई कर्तृत्व लादणे हेही अघटितच आणावे लागेल. करता ठाईचा अरूप, केले तेही मिथ्यारूप. तथापि फेडू आक्षेप श्रोतयांचा. करता हाच मुळात आरूप आणि जे केले तेही मिथ्यारूप हे सर्वच विलक्षण आहे. पण तरी श्रोत्यांचा जो आक्षेप आहे तो फेडणे आवश्यक असल्याने त्याचे निरसन करूया असे समर्थ म्हणतात. इति श्रीदासबोधे गुरु-शिष्य संवादे सूक्ष्म आशंका निरूपण समास दूसरा. इति श्री दासबोधे गुरु-शिष्य संवादे सूक्ष्म आशंक निरूपण समास दूसरा समाप्त.